नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला अत्यंत पवित्र आणि फलदायी असं मानलं जातं। प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत हे केलं जातं आणि जेव्हा त्रयोदशी तिथी मंगळवारी येते तेव्हा त्या प्रदोषाला भौम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं। शास्त्रानुसार मंगळ ग्रहाला भौम असेही म्हटले जाते। त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांसोबत श्री हनुमानजींची उपासना करण्याला विशेष असं महत्त्व आहे। ज्यांच्या आयुष्यामध्ये कर्जाचे खूप ओझे आहे, आर्थिक अडचणी आहेत, कामामध्ये वारंवार अडथळे येतात किंवा लग्नामध्ये काही अडथळा आहे, विवाह जमत नाही आणि कौटुंबिक जीवनामध्ये काही अडचणी जाणवत आहेत, अशा सर्व व्यक्तींनी श्रद्धेने भौम प्रदोष व्रत आणि शिवपूजा ही नक्की करावी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भौम प्रदोष व्रताचे महत्त्व, प्रदोष काळ म्हणजे नेमकं काय, घरच्या घरी करता येणारी साधी सोपी पूजा आणि कर्जाच्या संकटातून मार्ग मिळावा यासाठी केले जाणारे 2 पारंपरिक उपाय। चला तर लगेच सुरुवात करूयात। मंडळी, भौम प्रदोष व्रताला काही ठिकाणी ऋणमोचक प्रदोष असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे पूजा केल्याने आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी आणि कर्जातून मार्ग मिळण्यासाठी भगवान शंकरांची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे। या व्रताचे महत्त्व मुख्यतः 3 प्रकारे सांगितलं जातं। त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे कर्जमुक्तीसाठी प्रार्थना। जर एखादी व्यक्ती दीर्घ काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली असेल तर भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरांची श्रद्धेने पूजा करून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी, त्यांची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली जाते। दुसरं म्हणजे मंगळाशी संबंधित अडथळ्यांसाठी उपासना। कुंडलीमध्ये जर मंगळाशी संबंधित दोष असल्याचे मानले जात असेल तर विवाहामध्ये अडथळे येत असतील किंवा जमीन जुमला आणि मालमत्तेशी संबंधित जर काही अडचणी असतील तर या दिवशी शिव आणि हनुमानजींची उपासना केली जाते। आणि तिसरे म्हणजे मनोधैर्य आणि सकारात्मक ऊर्जेसाठी प्रार्थना। मंगळ हा शक्ती, धैर्य आणि पराक्रमाशी संबंधित मानला जातो। त्यामुळे या दिवशी श्रद्धेने पूजा केल्याने मनाला बळ आणि आत्मविश्वास मिळावा अशी भक्तांची भावना असते। मंडळी, आता आपण जाणून घेऊयात की प्रदोष काळ म्हणजे नेमकं काय। प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळाला विशेष असं महत्त्व आहे। साधारणपणे सूर्यास्ताच्या आसपासचा हा काळ मानला जातो। स्थानानुसार सूर्यास्ताची वेळ बदलत असल्यामुळे आपल्या परिसरातील त्या दिवसाची सूर्यास्ताची वेळ पाहून पूजा करणे हे योग्य ठरत असतं। आता धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष काळ हा भगवान शिवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ काळ असा मानला जातो। म्हणून शक्य असल्यास या प्रदोष काळातच शिवलिंगाची पूजा, अभिषेक, मंत्रजप आणि आरती करावी। आता पाहूयात भौम प्रदोष व्रताची अगदी साधी सोपी पूजा विधी। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे परिधान करून भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी शिवपिंडीची पूजा करून शिवांसमोर हात जोडावेत आणि मनोभावे व्रताचा संकल्प करावा। आपल्या आरोग्यानुसार आणि क्षमतेनुसार या दिवशी उपवास करावा किंवा तुम्ही या उपवासाच्या दिवशी फलाहार केला तरी सुद्धा चालेल। उपवास करणं शक्य नसेल तर श्रद्धेने साधी सात्विक पूजा करणेही करता येते। संध्याकाळी प्रदोष काळाच्या आधी स्वच्छ स्नान करून पूजेची तयारी करावी। घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची पूजा करावी किंवा शक्य असल्यास जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घ्यावे। सर्वात पहिले शिवलिंगावर प्रथम स्वच्छ पाणी किंवा गंगाजल अर्पण करावं। त्यानंतर आपल्या परंपरेनुसार दूध, दही, मध आणि तूप यांचा पंचामृत अभिषेक करता येतो। यानंतर बघा, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून भगवान शिवांना बेलपत्र, पांढरी फुले, अक्षदा, चंदन आणि या काळामध्ये उपलब्ध असलेली फळे अर्पण करावीत। बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी स्वच्छ आणि अखंड असावे। कुठेही तुटलेलं, फाटलेलं असं बेलपत्र येणार नाही याची काळजी घ्यावी। यानंतर शांतपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा।
शक्य असल्यास 108 वेळा हा जप करावा। त्यानंतर भौम प्रदोष व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी कापूर लावून भगवान शिवांची आरती करावी। आता जाणून घेऊयात कर्जाच्या अडचणीसाठी केले जाणारे 2 उपाय। तर बघा, त्यातील पहिला उपाय आहे हनुमानजींची उपासना। तर मंडळी, मंगळवार हा श्री हनुमानजींच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो। त्यामुळे आपली ही शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर, भगवान शंकरांची पूजा झाल्यानंतर आपल्याला प्रदोषाच्या दिवशी आपल्याला शिवपूजेनंतर श्री हनुमानजींच्या समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि श्रद्धेने हनुमान चालीसेचे पठण करावे। ज्यांना शक्य असेल त्यांनी पारंपरिक पद्धतीने ऋणमोचक मंगल स्तोत्राचे पठण देखील करावे। आता मंडळी, हा झाला पहिला उपाय। यानंतर आपण दुसरा उपाय पाहणार आहोत, तो म्हणजे मंगळ ग्रहाचा मंत्र जप। संध्याकाळी शांत ठिकाणी बसून श्रद्धेने ओम अम अंगारकाय नमः हा मंत्राचा तुम्ही मंत्रजप करावा। मंत्रजप करताना मनामध्ये आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, कर्ज फेडण्याची शक्ती आणि योग्य मार्ग मिळावा अशी भगवान शंकरांकडे प्रार्थना करावी। मंडळी, कोणताही उपाय करताना, धार्मिक उपाय हा जो आपण करत असतो, हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मकतेसाठी केला जातो। त्यासोबतच कर्ज फेडण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि नियमित प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे आहे। तर मंडळी, भौम प्रदोष व्रत हा भगवान शिवांच्या भक्तीचा आणि आत्मिक बळ मिळवण्याचा एक सुंदर असा मार्ग आहे। म्हणून या दिवशी मनापासून महादेवाची पूजा करा, आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडा आणि जीवनात योग्य मार्ग मिळवा। आणि बघा, अशी आपल्याला योग्य मार्ग मिळण्यासाठी भगवान शंकरांकडे तुम्ही प्रार्थना सुद्धा करा। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।